नमस्कार, मी ईशा जगताप हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमात आपण आरोग्य विषयक हिताच्या गोष्टी तज्ञांकडून जाणून घेतो। प्रेक्षक हो, आपण दररोज वेगवेगळ्या अपघातांच्या बातम्या ऐकतो, वाचतो। त्यात काही जण जखमी होतात, काही जणांना मुकामार लागतो, तर काही जण आपला जीव गमावतात। सुदैवाने आपल्याबरोबर कधी कोणता अपघात घडू नये, पण जर घडलाच तर सर्वात आधी काय करावं, विशेषतः मेंदू किंवा मणक्याला दुखापत झाली असेल तर कोणते उपचार घ्यावे, याबद्दल आज आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत। आजचा आपला विषय आहे अपघात आणि दुखापत, ज्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत ठाण्यातील नामवंत मेंदू आणि मणक्याचे शल्य विशारद डॉक्टर अमित ऐवळे। नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। डॉक्टर अमित ऐवळे हे मेंदू आणि मणका शस्त्रक्रिया याचे तज्ञ आहेत। ते ठाण्यातील सोलारिस हॉस्पिटलचे संचालक आणि वरिष्ठ सल्लागार आहेत। तसंच बेथनी हॉस्पिटल, कौशल्य हॉस्पिटल आणि ठाण्यातील इतर अनेक प्रसिद्ध रुग्णालयांमध्ये ते सल्लागार शल्य विशारद म्हणून कार्यरत आहेत। आतापर्यंत त्यांनी तब्बल 1500हून अधिक मेंदूच्या शस्त्रक्रिया आणि 5500हून अधिक मणक्याच्या शस्त्रक्रिया अगदी यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत। त्यांच्या या कुशलतेमुळेच आणि अनुभवामुळेच ते ठाण्यातले अग्रगण्य न्यूरोसर्जन म्हणून ओळखले जातात। तसंच त्यांच्या या कार्यासाठी आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। अगदी मागच्याच वर्षी म्हणजे 2024 साली त्यांना ब्रेन अँड स्पाइन सर्जन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। खरं तर आपल्या वैद्यकीय सेवेचा आणि कौशल्याचा हा गौरव आहे असं ते म्हणतात। डॉक्टर, आता आपण चर्चेला सुरुवात करूया। जेव्हा एखादा अपघात घडतो एखाद्या व्यक्तीचा, तेव्हा तिच्या मेंदूला किंवा मणक्याला दुखापत झाली, मार लागला, तर नेमके या अवयवांच्या आत काय हालचाल होते, काय डॅमेज होतं? बेसिकली मेंदू हा सगळ्यात नाजूक अवयव आपल्या शरीरातला आहे आणि सर्वात महत्त्वाचा अवयव आहे, जो शरीराच्या सगळ्या अवयवांचा कंट्रोल घेतो। आणि मेंदू एक जेलीसारखा सॉफ्ट अवयव आहे की जो एक कवटीच्या कडक आवरणामध्ये ठेवलेला असल्यामुळे जेव्हा कुठे तिकडे मार लागतो तर त्याच्यामध्ये ब्लीडिंग होण्याची तसेच मुक्का मार लागण्याची शक्यता दाट असते। आणि या मुक्क्या मारामुळे मेंदूवरती सूजन लवकर येते आणि जशी सूजन वाढत जाते तशी पेशंटची शुद्ध कमी होणं किंवा पेशंट कोमामध्ये जाण्याची रिस्क वाढते। बरेच जण डॉक्टर काही वेळा म्हणजे एखादा अपघात घडला की ज्याचा अपघात ज्या व्यक्तीचा घडतो तिच्या लगेच रक्तस्राव यायला सुरुवात होते, रक्तस्राव होतो भरपूर, किंवा मुकामार लागतो ज्यामध्ये रक्त वाहत नाही पण तिला प्रचंड दुखतं, पुढे जाऊन पुढे भविष्यात वेदना होऊ शकतात। आपल्याकडून जाणून घ्यायचंय की अपघातामधून होणाऱ्या दुखापतींचे प्रकार कोणकोणते असतात? बेसिकली मेंदूचा आपण पहिल्यांदा विचार केला तर मेंदूमध्ये जेव्हा मुक्का मार लागतो त्याला कंकशन इंजुरी, की ज्याच्यामध्ये मेंदूमध्ये ब्लीडिंग झालेली नसते पण मुक्का मार असतो। कंट्युजन इंजुरी म्हणजे ज्याच्यामध्ये मुक्का मार असतो आणि मेंदूवर सूजनही येते। त्यानंतर सबड्युरल हिमॅटोमा म्हणजेच मेंदूच्या आवरणाच्या वरती आणि मेंदूच्या कवटीच्या मध्ये रक्तस्राव होणं, आणि एक्स्ट्रा ड्युरल हिमॅटोमा म्हणजे आवरणाच्या बाहेर असलेला रक्तस्राव। आणि या प्रकारच्या रक्तस्रावामध्ये पेशंटची शुद्ध ही लवकर कमी होण्याची शक्यता असते आणि अशा प्रकारच्या मुक्क्या मारामध्ये आपल्याला त्यांच्यात ऑपरेशनचीही गरज लागते। त्यामुळे ते लक्षणं लवकर ओळखणं आणि त्याच्यामध्ये योग्य तो इलाज घेणं लवकर आवश्यक असतं। अगदी जसं मी सुरुवातीलाही सांगितलं की सुदैवाने कोणाबरोबर अपघात घडू नये, पण हे अपघात घडू नये यासाठी आपल्यालाही विशेष काळजीही घ्यायलाच हवी। कशा प्रकारे अपघात टाळता येतील, आपण काय सल्ला द्याल आपल्या प्रेक्षकांना? महत्त्वाचं म्हणजे ॲक्सिडेंट किंवा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स प्रिव्हेंट होण्यासाठी सर्वात पहिले योग्य ट्रेनिंग घेणं, मेंदूच्या प्रोटेक्शनसाठी जसं की हेल्मेटचं कंपल्शन करण्यात आलं आहे त्याचं योग्य पालन करणं, सीट बेल्टचा वापर करणं की ज्यामुळे जे हादरे लागणार आहेत त्याचं कंपन जरा कमी होऊन कमीत कमी मार लागेल। तसंच जसं आपण विचार करतो फक्त रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट नाही तर कन्स्ट्रक्शन वर्कवरती जेव्हा काम करत असतात कामगार, त्यांना योग्य इक्विपमेंट आणि बेल्ट्स प्रोव्हाइड करणं, प्रोटेक्शन गिअर्स देणं। इवन आम्ही आता तरुण मुलांमध्ये स्विमिंग पूलमध्ये उडी मारून मेंदूला तसेच मणक्याच्या मारामुळे त्यांना अपंगत्व आलेले केसेस बघितलेले आहेत। तर तशा प्रकारचे योग्य ट्रेनिंग त्यांना देणं आणि इक्विपमेंट्सचा वापर कसा करावा याचं ज्ञान देणं आणि ते वापर करणं हे खूप महत्त्वाचं आहे। खरं तर ना, अपघातातून सुखरूप बाहेर यायचं असेल तर योग्य वेळी योग्य ते उपचार मिळणं फार आवश्यक असतं। काही वेळा असं होतं की जरा एखादा लहान मुलगा पडला, जरी तो सुद्धा एक अपघात असतो लहानसा, त्याला थोडीशी दुखापत झाली तर आपण म्हणतो थोडंसं दुखतंय ते काय बरं होईल, पण तो मोठा झाल्यानंतर म्हणजे भविष्यात त्याला त्याचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे अशी कोणती लक्षणं असतात आपल्याला जाणवतात अपघातानंतर ज्याकडे आपण दुर्लक्ष करणं हे आपल्याला पुढे जाऊन भारी पडू शकतं? तर याच्यामध्ये आपण मेंदूला जेव्हा मार लागतो तेव्हा त्याला आपण म्हणतो वॉर्निंग सायन्स, की वॉर्निंग सायन्स काय आहेत तर त्याच्यामध्ये मार लागल्यानंतर सतत डोकं दुखणं, डोक्या दुखण्याबरोबर उलटी येणं,
तसंच अंधारी येणे डोळ्यासमोर, चक्कर येणे, हातामध्ये मुंग्या किंवा जडपणा, अपंगत्व आल्यासारखे लक्षणं येणे, त्याचबरोबर काही विसरपणा म्हणजेच त्याला आपण ॲम्नेसिया म्हणतो, तो रिट्रोग्रेड म्हणजे जुना किंवा पुढचा जे शिकत आहे त्याच्यामध्ये पण त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये दोष निर्माण होत आहे, हे लक्षणं जर जाणवत असतील तर अशा केसेसमध्ये आपण त्वरित पहिल्यांदा प्रायमरी सिटी स्कॅन करून त्याच्यामध्ये काही आतमध्ये इजा आहे का हे बघणं महत्त्वाचं असतं. मणक्याच्या बाबतीतही तसंच असतं की त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या इंजुरीज असतात. एक तर मणक्याच्या बोन्समध्ये इंजुरी असणे आणि मणक्याच्या स्पायनल कॉर्ड म्हणजे आतल्या मज्जातंतूला इजा होणं. जेव्हा मज्जातंतूला इजा होते तेव्हा अपंगत्व किंवा पायातले ताकद कमी होणं, हातामधली ताकद कमी होणं, बधीरपणा येणं अशी लक्षणं असतात. त्याचबरोबर ज्या वेळेला हाडांमध्ये किंवा फ्रॅक्चर झाले तर त्याच्यामध्ये इन्स्टॅबिलिटी होण्याची शक्यता असते आणि अशा वेळेला योग्य ते प्रकारचे बेल्ट किंवा पट्टा वापरून त्याला कमीत कमी इजा होईल अशा प्रकारचे प्रयत्न करण्याची गरज असते. सर, MRI करण्याचा सल्ला आपण कधी देता? MRI महत्त्वाचं ॲक्सिडेंटच्या केसेसमध्ये MRIचं त्वरित इम्पॉर्टन्स नसतं. तसं विचार केला तर CT स्कॅन हा प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन मानला जातो, पण MRI आपण तेव्हा सांगतो की जेव्हा पेशंट स्टेबल असेल आणि MRI करण्यासाठी योग्य म्हणजे फिटनेस त्याचा आवश्यक आहे आणि त्यानंतर जेव्हा मणक्याच्या नसांमध्ये जर कुठे दबाव आहे का की मणक्याच्या आतमध्ये नसांमध्ये रक्तस्राव झालेला आहे का हे बघण्यासाठी डिटेल MRI स्पाईनचा केला जातो आणि त्यानंतर ऑपरेशनची गरज असेल तर ते ठरवलं जातं. मला वाटतं आपल्याला ना शाळेत शिकवतात की अपघात झाल्यावर लगेच तातडीने प्रथम उपचार ज्याला आपण म्हणतो ते काय करावे, पण आता या आजच्या कार्यक्रमात आपण प्रेक्षकांना सांगावं की अपघात झाल्या काय करावं आणि मुळात जेव्हा एखादी दुर्घटना घडते तेव्हा लवकरात लवकर उपचार मिळावे यासाठी 1 तासाच्या कालावधीला म्हणतात गोल्डन आर. तर हे गोल्डन आर काय आहे आणि या गोल्डन आरचं महत्त्व नेमकं काय आहे हे सुद्धा आपण सांगावं प्रेक्षकांना. तर बेसिकली गोल्डन आवर मी एक लेमनच्या लँग्वेजमध्ये समजवायचं झालं तर सपोज तुमच्या बोटाला मार लागलाय आणि तुमच्या बोटामध्ये अंगठी आहे. जशी सुजन वाढत चालली आहे, जर ती अंगठी त्वरित काढली नाही गेली तर बोटाला रक्तस्राव होणार नाही आणि बोट काळं पडेल. त्यावेळेला आपल्याला जर कमीत कमी घाई करून त्या अंगठीला तोडणं किंवा तिला काढणं हे आवश्यक आहे विदाऊट बोटाला इजा देता. याच प्रकारे मेंदूमध्ये ही सुजन वाढत जाते आणि ती सुजन अशी वाढत असते कवटीच्या कडक आवरणामुळे ते मेंदूच्या चांगल्या टिश्यूला दाबून त्याला खराब करण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवढ्या लवकर हे प्रेशर कमी होईल किंवा ते रिलीज करता येईल तेवढं मेंदूचे एक सेल आपल्याला किंवा जे पेशी आहेत त्यांना वाचवता येतं आणि त्याच्यामुळे अपंगत्व किंवा न्यूरोलॉजिकल डिफिसिट ज्याला आपण म्हणतो ते कमीत कमी होण्याची शक्यता असते. जेव्हा रस्त्यात एखादा अपघात घडतो तेव्हा काही लोक मदतीला धावून येतात, काही लोक बघत बसतात. खरं तर असं बघत बसू नये कोणी. आपल्यामुळे जर कोणाचा जीव वाचू शकत असेल तर नक्कीच त्यांच्या मदतीला धावून जावं. अशा प्रकारे जे दानशूर व्यक्ती असतात त्यांनी नेमकं काय करावं, कारण जरी ते दानशूर असतील तरी अशा वेळेत काय करावं काय करू नये याबाबत त्यांचा गोंधळ उडतो. आपण सांगा. बेसिकली आपल्याला समजून घ्यायला हवं की सर्वात पहिले गाईडलाईन्समध्ये असं दिलंय की A, B आणि C. A म्हणजे एअरवे, B म्हणजे ब्रीदिंग आणि C म्हणजे सर्क्युलेशन. तर त्याचा श्वास व्यवस्थित आहे का, ब्रीदिंग व्यवस्थित आहे का आणि सर्क्युलेशन म्हणजे रक्तप्रवाह व्यवस्थित आहे का, त्याची पल्स व्यवस्थित आहे का आणि नंतर शुद्धीवर आहे का. शुद्धीवर नसेल तर त्याला लवकरात लवकर CPRची गरज असेल तर CPR करणं आणि त्याला जेव्हा लवकर आपण ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट करतो तर शिफ्टिंगच्या वेळेला सर्वात मोठी चूक ही होते की त्याच्या मणक्याला किंवा मानेला स्टेबिलाइज केलं जात नाही. जशा प्रकारे हात किंवा पाय उचलून त्यांना शिफ्ट केलं जातं त्यावेळेला मणक्याला झालेली इजा ही वाढू शकते आणि तुम्हाला त्याला मदत न करता त्याचा अजून इजा वाढवण्याचं काम करताय. तर ह्या वेळेला आपल्याला हे महत्त्वाचं आहे की त्यांना फ्लॅट बोर्डवरती किंवा हार्ड कवच सरफेसवरती त्यांना शिफ्ट करणं ॲम्ब्युलन्सला आणि लवकरात लवकर त्यांना ट्रीटमेंट चालू करणं हे खूप महत्त्वाचं असतं. अगदीच. जितक्या लवकर त्यांना उपचार मिळतील तितकी त्यांची जखम लवकर भरून निघू शकते, त्यांचा जीव वाचू शकते. डॉक्टर, या उपचारांबद्दल आपण सविस्तरपणे सांगावं, म्हणजे शस्त्रक्रिया करण्याची वेळ कधी येते मेंदू आणि मणक्याला मार लागल्यावर? येस. तर जसं मी मेंदूमध्ये म्हणलो की प्रेशर रिलीज करणं यालाच आपण म्हणतो डिकॉम्प्रेसिव्ह क्रॅनिओटॉमी. याची गरज तेव्हा पडते की ज्या वेळेला मेंदूच्या आतमध्ये जेव्हा ब्लिडिंगची साईज ही 5 mm पेक्षा जास्त होऊन मिडलाईन शिफ्ट होण्याचे प्रयत्न चालू असतात. म्हणजे एका बाजूचा मेंदू हा दुसऱ्या बाजूच्या मेंदूवरती प्रेशर वाढवतोय. त्याचबरोबर कवटीच्या आतलं प्रेशर एवढं होतं आहे की ते औषधांनी कंट्रोल येत नाही आहे आणि पेशंटचा ग्लासगो कोमा स्केल म्हणजे GCS हा कमी होत असेल, जर GCS 3 पेक्षा ड्रॉप झाला लवकर आणि अशा परिस्थितीत आपल्याला योग्य निर्णय घेण्याची गरज आहे की ते काही कवटीचा भाग कट करून कवटी बाहेर काढून मेंदूला एक आवश्यक असलेली जागा करून देण्याची गरज लागते. त्याला डिकॉम्प्रेसिव्ह क्रॅनिओटॉमी म्हणतात. तसंच मणक्यामध्ये 2 प्रकारच्या आवश्यकता असतात. एक तर स्पायनल कॉर्ड डिकॉम्प्रेशन म्हणजेच मणक्यावर आलेलं प्रेशर रिलीज करणं आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे स्टेबिलायझेशन म्हणजे
मणक्यावर जेव्हा फ्रॅक्चर झालेलं असतं तर एक हड्डी दुसऱ्या हड्डीवर असलेली ती कधी कधी हलण्याची शक्यता असते, वर इन्स्टॅबिलिटी होण्याची शक्यता असते. तर त्यामध्ये आपल्याला टायटॅनियमचे रॉड स्क्रू टाकून त्याला फिक्स करून त्याला ताकद देण्याची गरज पडते आणि अशा प्रकारच्या पेशंटमध्ये नंतर फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन करणं हे फार सोपं होतं. असं म्हणतात की जोपर्यंत ॲम्ब्युलन्सचा जो सायरन असतो तो आपल्या घरात वाजत नाही तोपर्यंत धडकी भरत नाही. खरंच जर आपल्या घरातल्या व्यक्तीचा एखाद्या व्यक्तीला मार लागला किंवा अपघात झाला तर कुटुंबीय काळजीत येतातच, पण त्या व्यक्तीला त्या सगळ्या वेदनेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी धीर बाळगणं फार आवश्यक असतं. आपण कुटुंबियांसाठी काय सल्ला द्याल की त्यांनी अशा वेळी काय काळजी घ्यावी? तर अपघात हा युजली बघितलं तर तरुण व्यक्तींमध्ये होतं. घरातला कमवता व्यक्ती हा अपघातात मोस्ट ऑफ द टाइम आम्ही बघितलेला आहे की आजारी पडतो आणि याच्यामुळे हे फक्त संकट पेशंटवर नसून तर त्यांच्या कुटुंबियावरती पण असतं की त्याचं फायनान्शियल तसेच बाकीच्या गोष्टीची पण काळजी घेण्यासाठी किंवा धावपळ करण्यासाठी व्यक्ती अवेलेबलच नसतो. तर अशा वेळेला कुटुंबियांनी योग्य ते मदतीसाठी जे आपले नातेवाईक आहेत किंवा मित्रमैत्रिणी आहेत त्यांना बोलवून त्याची मदत असावी ही फार महत्त्वाची गरज आहे. त्याचबरोबर अशा पेशंट्समध्ये कालावधी लागण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला धीर धरून कुठल्याही प्रकारे खचून न जाता योग्य ते फिजिओथेरपी, व्यायाम, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी या प्रकारच्या मॉडॅलिटीजचा वापर करण्याची गरज लागते. आणि रिहॅबिलिटेशनमध्ये आपल्याला कुटुंबीय जेव्हा यामध्ये इन्व्हॉल्व होतात तेव्हा योग्य ते मार्गदर्शन देऊन त्यांना बाहेर काढण्याची शक्यता जास्त असते. खरं तर आपल्या घरातच अपघात झाल्यावर आपल्याला जाग येता कामा नये, तर हे अपघात होऊच नये यासाठी एक समाजाचा घटक म्हणूनही आपण त्याबाबत जनजागृती करणं आवश्यक असतं. कशा प्रकारे जनजागृती करू शकतो सर, म्हणजे शाळांमधून किंवा समाजातून? सर्वात पहिले कुठलीही सवय किंवा एक एज्युकेशन म्हणतो ते शाळेमधूनच दिली जाते. तर शाळेमध्येच आपण एखाद्या स्पोर्ट्स इंजुरी होऊ नये म्हणून कशा प्रकारे इक्विपमेंट वापरावेत, ड्रायव्हिंग करताना आपल्याला काय काळजी घ्यायला हवी, त्याचे नियम्स काय आहेत, RTOचे जसे पोलीस अधिकारी असतात ते त्यांनी येऊन ट्रेनिंग देणं की योग्य प्रकारे आपण कसे सिग्नल पाळावेत किंवा कुठल्या प्रकारे ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नये. आजकाल तसंच मोबाईलचा वापर वाढला आहे, मोबाईल हातात धरून ड्रायव्हिंग चालते, तर त्या ह्याच्यामुळे लक्ष न लागता ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर ड्राउझी ड्रायव्हिंग हा नवीन एक कॉन्सेप्ट आला आहे की ज्याच्यामध्ये नाईट ड्युटी शिफ्ट करणारे व्यक्ती जेव्हा डेमध्ये गाडी चालवण्याचा प्रयत्न करतात त्यांचं डे नाईट स्लीप पॅटर्न हे डिस्टर्ब झाल्यामुळे ड्रायव्हिंग करताना झोप येते आणि याच्यामुळे ॲक्सिडेंट होतो. तर हे एक प्रकार वाढलेले आहे. तर याची सगळी अवेअरनेस पहिल्यांदा आवश्यक असतं आणि त्याचबरोबर जर ॲक्सिडेंट झाला तर त्याच्यासाठी काय प्रतिबंध करायला हवेत आणि कशा प्रकारे आपण उपचार घेण्यासाठी जवळच्या नजदीक हॉस्पिटलपर्यंत पोचावं याचं योग्य ज्ञान दिलं पाहिजे. अगदीच डॉक्टर, आजवर आपण एवढ्या म्हणजे मी आता सुरुवातीलाच आकडे सांगितले, काही हजारांमध्ये आकडे आहेत. आपण एवढ्या रुग्णांवर आजवर उपचार केलेले आहेत, अनेक जणांचा आपण जीव वाचवलेला असेल. एखादी आपल्या कारकिर्दीत एखादी आठवणीत राहिलेली अशी केस असेल जी आपण आमच्याबरोबर शेअर करू शकता? नक्कीच. एक ॲक्सिडेंटचेच पेशंट होते की ज्यांना इतका सिव्हिअर ट्रॉमा झाला होता की त्यांचा चेहरा विद्रूप झाला होता, चेहऱ्याचे बरेच हड्डी फ्रॅक्चर झाले होते, मेंदूमध्ये क्लॉट होता, हाताचा एक हड्डी फ्रॅक्चर होती. अशा प्रकारच्या पेशंटमध्ये आम्ही त्वरित ऑपरेशन करून टीम ऑफ डॉक्टर्स म्हणजे त्याच्यात मॅक्झिलोफेशियल सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन आणि न्यूरोसर्जन या सगळ्यांनी मिळून त्या पेशंटवरती ऑपरेशन करण्यात आले. या ऑपरेशन जवळपास 8 ते 8.5 तास चाललं आणि त्यानंतर पेशंट व्हेंटिलेटरवर 4 दिवस होता. त्याला ऑलमोस्ट 4 ते 5 रक्त चढवावे लागले आपल्याला. त्यानंतर तो पेशंट जेव्हा 15 दिवसाने रिकवर झाला तर इतका चांगला रिकव्हरी आली की त्याच्याने फक्त जीव वाचला नाही तर तो योग्य प्रकारे आपल्या कामावर रुजू होऊ शकला. तर सध्या आमच्या ट्रीटमेंटमध्ये हे महत्त्वाचं आहे की फक्त लाईफ सेव्हिंग नाही तर लाईफची क्वालिटी कशी राहील आणि त्यांना आपलं प्रोडक्टिव्ह जीवन हे जगता येईल का याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देता यायला हवं. बरोबरच आहे डॉक्टर. आज आपण प्रामुख्याने मेंदू आणि मणक्याच्या दुखापतीबद्दल बोलतोय जे आपल्याला अपघातातून होते. खरंच उपचारानंतर आपला मेंदू पूर्ववत होतो का, म्हणजे आधी जसा मेंदूची स्थिती होती अंतर्गत भागात किंवा मणका आधी ज्या स्थितीत होता तो तसा पूर्ववत होतो का? नक्कीच. आता जसं मी सांगितलं की याच्यामध्ये किती प्रमाणात परमनंट इंजुरी किंवा डॅमेज झाली आहे ह्याच्यावरती रिकव्हरीचं स्टेजिंग ठरतं. पण बऱ्याच वेळेला जेव्हा तरुण व्यक्तींमध्ये ॲक्सिडेंट होतो तर ब्रेनमध्ये एक कॅपॅसिटी असते, त्याला म्हणतात प्लास्टिसिटी, की मेंदूच्या ज्या भागामध्ये जे फंक्शन आहे ते जर डिस्टर्ब झालं असेल तर मेंदूच्या दुसऱ्या भागाने त्याला रिकवर करून त्याच्यावरती ॲक्शन घेऊन ती तयार होणं हे शक्यता आहे. आणि याचा कालावधी जो आहे तो 3 महिने ते 1 वर्षापर्यंत देण्यात आला आहे की ज्याच्यामध्ये आपण या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट आणू शकतो. याच्यासाठी आपल्याला असोसिएटेड जसं फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी या सगळ्या मॉडॅलिटीजचा वापर करावा लागतो. पण ते शक्य आहे आणि योग्य प्रकारे जसं मी म्हटलं की गोल्डन आवर्सचा जर योग्य वापर झाला
तर डेफिनेटली याच्यामधून 100% जसा व्यक्ती आहे तसा वाचण्याचा शक्यता आहे. एकूणच दैनंदिन जीवनात आपला मेंदू कायम सुदृढ राहावा, सुस्थितीत राहावा आणि मणकाही सुस्थितीत राहावा, यासाठी सर्वसामान्यपणे आपण काय काळजी घ्यायला हवी? सर, मेंदूला रिकवर होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे झोप. योग्य ती झोप मिळाली तर मेंदू रिकवर स्वतःहून होतो. त्यामुळे आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला योग्य ती झोप मिळत नाही आणि आपण दुर्लक्ष करतो, लेट नाईट्स राहतो. तर ते महत्त्वाचं आहे की मेंदूला जर रिकवर करायचं असेल तर जेवणापेक्षा झोप महत्त्वाची आहे आणि त्यानंतर डेफिनेटली विटॅमिन्स आणि आहारांचा जो योग्य हे आहे ते महत्त्वाचं आहे. मणक्याच्या दृष्टीने आपण बनलो तर हालचाल आणि शारीरिक व्यायाम. आपलं जे आजकालचं जीवन आहे ते नुसतं बसून राहणं किंवा लॅपटॉप आणि कॉम्प्युटरचं जीवन आहे, त्याच्यामध्ये पाठीच्या मणक्याची जी हालचाल आहे ती कमी झाली आहे. तर लहान मुलांमध्ये मैदानी खेळ हे खूप महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर तरुण व्यक्तीमध्ये मोबाईलमुळे पोश्चर सुद्धा बिघडू येस मानेचा वापर, ज्याला आपण म्हणतो टेक पेन, की ज्याच्यामध्ये माणसाची मानेचं खाली बघितल्यामुळे मानेला दुखापत वाढणे, हे आजकाल आम्ही फार जास्त बघत आहोत. तर त्याच्यामुळे व्यायाम आणि हालचाल ही खूप महत्त्वाची आहे. अगदीच. आपण आहाराचा उल्लेख केलात, आपण म्हणालात की आहारापेक्षा झोप जास्त महत्त्वाची आहे, पण आहारही तितकाच महत्त्वाचा आहे आपल्याला सुदृढ राहण्यासाठी. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा, म्हणजे अगदी सर्वसामान्यपणे एखाद्या व्यक्तीचा जेव्हा अपघात होतो, कोणतीही दुखापत जरी तिला झाली तरी आहाराच्या बाबतीत तिने कोणती पथ्य पाळणं त्यापुढे आवश्यक असतं? सर, कुठल्याही जखमेतून आपल्याला सावरायचं असतं तेव्हा विटॅमिन सी, विटॅमिन B12 आणि विटॅमिन D3 या 3 घटकांचं खूप महत्त्वाचा रोल असतो आणि असोसिएटेड विथ कॅल्शियम. तर यामध्ये आपल्याला जसं मी म्हणलं की कॅल्शियम हे आहारातून खूप कॉमनली दूध, अंडी याच्यातून मिळतं, परंतु विटॅमिन B12 हे बऱ्याच वेळेला शाकाहारी आहारामध्ये नसतं आणि त्यामुळे आपल्याला त्याचं सप्लिमेंट्स एक तर टॅबलेट फॉर्ममध्ये किंवा इंजेक्शन फॉर्ममध्ये घेण्याची बऱ्याच वेळेला गरज पडते. तर हिलिंगच्या फेजमध्ये जेव्हा असतो तेव्हा डेफिनेटली विटॅमिन सप्लिमेंटेशन आणि प्रोटीन इंटेक हा व्यवस्थित असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही डायटिशियनचा रोल येतो की डायटिशियनने योग्य चार्ट बनवून देऊन तो चार्ट आपण फॉलो करणं आवश्यक असतं. पण तरी साधारण कोणत्या पदार्थांमधून आपल्याला हे घटक मिळतात? जर आपण घटक विचार केले तर दूध, उकडलेले कडधान्य, अंडी, जसं मी म्हणलो की याच्यामध्ये बऱ्याचपैकी असतं. फ्रूट्समध्ये आपण जसं म्हणलो की संत्रे आहे, मोसंबी आहे, याच्यामध्ये विटॅमिन सीचं इंटेक जास्त असतं. तशाच प्रकारे बाकीची जसे फळं आहेत त्यांचंही जेवणामध्ये एक कंपोनेंट असणं हे महत्त्वाचं आहे. सर, आपण सोलारिस हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहात. प्रेक्षक हो, आपल्याला जर सरांकडून वैयक्तिकरित्या सल्ला घ्यायचा असेल, त्यांच्याकडून उपचार करून घ्यायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर आपण नक्कीच संपर्क साधू शकता. सर, आपल्या सोलारिस हॉस्पिटलविषयी काय सांगाल? कशा सुविधांनी ते सुसज्ज आहे? सोलारिस हॉस्पिटल हे मेंदू आणि मणक्यासाठी तज्ज्ञ असं हॉस्पिटल आहे की जिकडे आपल्याकडे मेंदूचे आणि मणक्याचे कॉम्प्युटर असिस्टेड ब्रेन आणि स्पाईन सर्जरीज, ज्याच्यामध्ये आपण त्यांचे MRI व CT स्कॅन कॉम्प्युटरमध्ये अपलोड करून त्याचबरोबर ते गायडन्समध्ये ऑपरेशन करताना मेंदूच्या गाठी काढणं अथवा मणक्यामध्ये जेव्हा आपण स्क्रू टाकतोय तर त्या स्क्रूचं डायरेक्शन ठरवणं की कुठल्या बाजूला टाकायला आहे, कितल्या साईजचा टाकायचा आहे, या सगळ्या प्रकारच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तिकडे आहे. दुर्बिणीची शस्त्रक्रिया मणक्याच्या तसेच मेंदूच्या इकडे होतात आणि फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशनची जी ॲडव्हान्स इक्विपमेंट्स आहेत त्याची आमच्याकडे पूर्ण एक टीम आहे की जी तुमच्याकडे ऑपरेशन नंतर योग्य प्रकारे व्यायाम देण्यासाठी आणि कुठल्या प्रकारे रिहॅबिलिटेशन करायला हवं याचं ट्रेनिंग देण्यात पूर्ण तज्ज्ञ आहे. अगदीच. आता आपण आलेलो आहोत कार्यक्रमाच्या समारोपाकडे. सर, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना आपण काय संदेश द्याल? मेन माझं एवढंच म्हणणं आहे की जसं आपण हृदयाला म्हणतो की आपण हृदय सर्वात शरीरातलं महत्त्वाचं आहे, तर माझं इतकं म्हणणं असतं की मेंदू हा हृदयाला सुद्धा कंट्रोल करतो. कारण तुमचे जे हार्ट बीट होत आहेत त्याचं शेवटी कंट्रोल हे मेंदूच्या ब्रेनस्टेम या जागेवरती आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही श्वास घेताय त्याचाही कंट्रोल मेंदूकडे आहे. त्यामुळे असंच करून चालणार नाही की आपण आपल्या मेंदूकडे दुर्लक्ष करतोय. तर मेंदू आणि मणका हा इररिप्लेसेबल आहे आणि त्याला आपण डेफिनेटली योग्य प्रकारे काळजी घेऊन त्याचं लक्ष देणं हे महत्त्वाचं आहे. अगदीच. आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.